नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगार करण्यावर आताची युवा पिढी लक्ष केंद्रित करते। कुडाळ तालुक्यातील रांगणा तळसली या ग्रामीण भागातील साई राजू कदम या तरुणानं BSc कॉम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलं। त्यानंतर 2 वर्ष नोकरीसाठी प्रयत्न देखील केला आणि अखेर पोल्ट्री उद्योग क्षेत्रामध्ये स्वयंरोजगार मिळवायचं हे उद्दिष्ट ठेवलं। आज साई कदम याच्या पोल्ट्री व्यवसायाला 4 ते 5 वर्ष झाली आहेत। हा व्यवसाय सुरळीत सुरू असून आर्थिक फायदा देखील त्याला बऱ्यापैकी होतोय। घराच्या बाजूला शेड उभारून यामध्ये कोंबडीची पिल्लं वाढवली जातात। पोल्ट्री उद्योगातील गोव्यातील कंपनी व्यावसायिकांना अगदी पहिल्या दिवसापासून जन्मलेली पिल्ले पुरवली जातात। जवळपास 44 ते 45 दिवसात ही पिल्ले विक्री करण्यास योग्य झाली की कंपनी स्वतः या पिल्लांची उचल करते। यासाठी लागणारे खाद्य औषधे कंपनी पोल्ट्री व्यावसायिकांना पुरवते। आज साई कदम आपल्या फार्म हाऊसमध्ये 4 ते 5 हजार कोंबडींची पिल्ले एकत्र करून ठेवून त्यांची देखभाल करतात। BSc कॉम्प्युटर सायन्स पर्यंत शिक्षण घेतलेल्या साई कदमने नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराची कस धरून आर्थिक उन्नती साधली आहे। मी असे यूट्यूबवर व्हिडिओ पाहायचो सुरुवातीला। त्यात लेअर फार्मिंग मला चांगली संकल्पना आणि पैसा मिळवून देणारा जोडधंदा म्हणजे समजला। त्यामुळे मी सुरुवातीला लेअर फार्मिंग सुरू केलं आणि त्याच्या जोडीला नंतर ब्रॉयलर फार्मिंग सुरू केलं। लेअर फार्मिंगमधून पण चांगला उत्पन्न होतो आणि या ब्रॉयलर फार्मिंगमध्ये पण बऱ्यापैकी उत्पन्न होतं। यामध्ये आमच्या घरातील सर्व मेंबर्स काम करत असतात। आई, वडील, माझी बायको सर्वजण आम्ही राबत असतो यात आणि बऱ्यापैकी कंपनी पण चांगल्या बॅचेस गेला तर चांगला प्रॉफिट होतो। म्हणजे त्यामुळे तरुणांनी फक्त नोकरीकडे न पाहता काहीतरी जागा असेल किंवा छोटा मोठा व्यवसाय बघून पोल्ट्री व्यवसाय म्हणा किंवा इतर डेअरी फार्मिंग, बऱ्यापैकी गोट फार्मिंग इथे आमच्याकडे पण बऱ्याच युवकांनी सुरू केलेलं असते। रॉयल फूड्स कंपनी एका दिवसाची पिल्ले शेतकऱ्यांना पुरवते आणि खाद्य आणि शेतकरी फक्त देखभाल करतात पिल्लांची, म्हणजे वाढ करतात आणि फक्त परत कंपनीनाच रिटर्न देतात। ते कंपनीवाले 7 रुपये प्रति किलोने ते विकत घेतात।